जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 5वा हरिकथा लक्षण निश्चय नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न सावध होऊन विचक्षण परिसोता आता। हरिकथा कैसी करावी रंगे कैसी भरावी जेने पाविजे पदवी रघुनाथ कृपेची। श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 14वा ज्याचं नाव आहे अखंड ध्यान नाम आणि त्यामधील समास 5वा हरिकथा लक्षण निश्चय नाम या समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। या समासाचं नावच समर्थांनी मुळात हरिकथा लक्षण निश्चय नाम असं दिलेलं आहे। मग हरिकथा कशी करावी समर्थांनी सांगितलेलं आहे। मागा हरिकथेचे लक्षण श्रोता केले होते प्रश्न श्रोती केला होता प्रश्न सावध होऊन विचक्षण परिसोता आता। श्री समर्थ म्हणतात आहे की मागे हरिकथेचे लक्षण काय असा प्रश्न श्रोत्यांनी केलेला होता, तरी समर्थ म्हणतात सावध होऊन त्याचं उत्तर आता ऐकावं। हरिकथा कैसी करावी हरिकथा कशी करावी याचा बोध समर्थांनी या समासात आपल्याला दिलेला आहे। म्हणून समर्थ म्हणतात हरिकथा कैसी करावी। मग आपल्या हातामध्ये घेतलेलं काम कशासाठी पूर्ण करावे तर भगवत प्राप्तीसाठी। यासाठी अतिशय तळमळीने आपल्या समर्थ म्हणतात आहे अतिशय तळमळीने आपल्या सर्वांसाठी समर्थाने हा समास लिहिलेला आहे। हरिकथा का करावी आणि हरिकथा कशी करावी आणि हरिकथा म्हणजे नेमकं काय आणि हरिकथा समर्थ म्हणतात आहे हरिकथा म्हणजे नेमकं काय आहे तर आपल्या हातातलं काम पूर्ण करणं हीच मोठी भगवत प्राप्ती आहे। आणि म्हणून समर्थ सांगत आहे त्याच्यासाठी समर्थाने हा पूर्ण समास लिहिलेला आहे। मग समर्थ म्हणतात आहे की मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न सावध होऊन विचक्षण परिसोता आता। हरिकथा कैसी करावी रंगे कैसी भरावी जेने पाविजे पदवी रघुनाथ कृपेची। मग हरिकथा कशा प्रकारे करावी तिच्यात रंग कसा भरावा की ज्या योगे समर्थ म्हणतात रंग कैसे भरावी रंग कसा भरावा कारण कसा भरावा की ज्या योगे जेने पाविजे पदवी रघुनाथ कृपेची म्हणजे ज्या योगे रघुनाथांच्या कृपेस पात्र होता येते। मग हे समर्थांनी सांगितलेलं आहे। म्हणजे हरिकथा का करावी आणि कशी करावी तर का करावी तर रघुनाथाच्या कृपेसाठी आपल्याला पात्र होण्यासाठी ही हरिकथा करायची आहे आणि ते सगळं समर्थाने आता दिलेलं आहे। मग समर्थांनी श्रोत्यांनी कोणता प्रश्न विचारला होता ते इथे सांगतात आहे आणि त्याचं उत्तरही समर्थ देतात आहे। ते म्हणतात आहे हरिकथा कैसी करावी रंगे कैसी भरावी जेने पाविजे पदवी रघुनाथ कृपेची। मग समर्थांनी मागे कोणत्या श्रोत्याने प्रश्न विचारला होता ते इथे म्हणतात आहे। मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न आता सावध होऊन विचक्षण परिसोता आता। आता मी तुम्हाला सांगण्यासाठी उत्सुक झालो आहे। आता तुम्ही ऐकण्यासाठी ते तयार व्हा। काय ऐकण्यासाठी तर हरिकथा कशी करावी हरिकथा कैसी करावी। आता हरिकथा प्रवचन कीर्तन निरूपण व्याख्यान याच्यामध्ये फरक आहे का हो भजन यामध्ये काही फरक आहे का तसा पाहिला तर त्याचा जो मूळ धागा आहे त्यात काही फरक नाही। मूळ भाव याचा अर्थ स्थायी भाव जो आहे, पण वरून जर आम्ही विचार केला तर रूपाच्या दृष्टीने फरक आहे। रूप आणि नाव याही पलीकडे तो भगवंत आहे हो। हरिकथा करायची आहे त्या भगवंताचं करायचं आहे त्या भगवंताबद्दल सांगायचं आहे। मग समर्थ म्हणतात आहे हरिकथा कशी करावी कशा प्रकारे त्याचं रंगभरण करावं का तर जेने पाविजे पदवी रघुनाथ कृपेची। मग रघुनाथ कृपा आहे परमेश्वराची कृपा आमच्यावर होईल। श्री रघुनाथ कृपा म्हणजे साक्षात परमेश्वराची कृपा आपल्यावर होईल। परमेश्वर आमच्यावर प्रसन्न होईल परमेश्वर आम्हाला प्राप्त होईल आमच्या जीवनाचं सार्थक होईल आमच्या जीवनाचं सार होईल। हे सगळं या आध्यात्मिक प्रपंचाचं कारण आहे।
निरूपण करणे हा आध्यात्मिक प्रपंचच आहे. हरिकथा करण्याचे कारणच एकच आहे की रघुनाथ कृपा व्हावी. आणि म्हणून समर्थ म्हणतात रघुनाथ स्मरोनी कार्य करावे. समर्थांनी म्हटलंय रघुनाथ स्मरोनी कार्य करावे. म्हणजे भजन कीर्तन करणारा रघुनाथ महत्वाचा आहे, त्याची कृपा महत्वाची आहे. आता समर्थांची कृपा कधी संपादन होईल तर जेव्हा त्याला आवडेल. जे तुम्ही कराल ते जेव्हा त्यांना आवडेल, समर्थांना आवडेल, त्यावेळी आपल्यावर रघुनाथ कृपा होणार. त्याला जे आवडत नाही त्या गोष्टी जर आम्ही करत राहिलो तर आपल्यावर भगवंताची कृपा होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात त्यांना जे आवडेल, जे आपल्या भगवंताला आवडेल तसंच आपण वागलं पाहिजे. तसं आपणही भगवंताकडे गेलो नाही तर भगवंत आपल्याकडे येईल. पांडुरंग स्वतः विटेवर उभा असलेला तो तिथून निघून गेला पंढरपूरवरून आणि संतांच्या घरी जाऊन त्याने सेवा केली. इतकंच नव्हे तर त्याचं कीर्तन, त्यांचं निरूपण, त्यांचं प्रवचन, त्यांची सेवा पाहून प्रत्यक्ष भगवंत त्यांच्याकडे गेले. कोणाकडे? भक्त पुंडलिकाकडे. आणि त्यांनी समर्थाने भगवंताने साक्षात पांडुरंगाने जेव्हा भक्त आतुरतेने आवाज देतात, आपल्या भगवंताला आतुरतेने साथ घालतात, आतुरतेने व्याकुळ होतात त्या भगवंताच्या दर्शनासाठी, तेव्हा भगवंताला त्यांच्या मदतीसाठी जावं लागतं. मग साक्षात भगवंत तिथं येऊन त्यांची मदत करत असतो. मग पंढरपूरवरून ते निघालेले आहेत. पांडुरंग पंढरपूरवरून गेलेले आहेत. विटेवर उभे राहिलेले आहेत. भक्त पुंडलिक आपल्या आईबाबांची सेवा करत असताना पांडुरंग गेले आणि म्हटले मी पांडुरंग आहे, मी तुला भेटण्यासाठी आलेलो आहे. पण त्यांनी सांगितलं पहिली माझ्या आईवडिलांची सेवा आणि नंतर पांडुरंग, तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा, मी तोपर्यंत माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे. तसं समर्थ म्हणतात त्या पांडुरंगाने त्या जनीसाठी दळणे दळलेली आहे, सावता माळीची मूठ चालवलेली आहे, गोरोबा काकांकडे जाऊन त्यांनी मडके तयार केलेली आहेत, किती संतांकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. याचा विचार जर केला तर प्रत्यक्ष विटेवर उभं राहण्याचं काम सुद्धा त्या भक्ताच्या इच्छेसाठी राहिलेलं आहे. म्हणजे परब्रह्म विटेवर उभा आहे. किती? 28 युग. आणि म्हणून म्हटलेलं आहे युगे 28 विटेवरी उभा. कशासाठी हो? फक्त भक्तासाठी, आपल्या भक्तासाठी त्याने केलेल्या निस्वार्थ सेवेसाठी, त्याने त्याच्या आवडीने त्या भक्ताने एकदम आवडीने त्या भगवंताची सेवा करत आहे. आईवडिलांची सेवा करतो म्हणजे साक्षात भगवंताची सेवा करत आहे. 28 युग विटेवर उभा आहे परब्रह्म. आणि म्हणून म्हटलंय युगे 28 विटेवरी उभा. कशासाठी हा निरूपण करतो आहे, कीर्तन करतो आहे, म्हणजे आईवडिलांची सेवा करतो आहे भक्त पुंडलिक. आणि त्याची इतकी सेवा पाहून तो त्याच्याकडे भगवंत पांडुरंग त्याच्याकडे आले. तो म्हणाला जरा थांबा इथे. म्हणजे भगवंत कुठे थांबतो? जिथे भाव आणि भक्ती आहे. कारण तिथे भावही होती आणि भक्तीही होती. जिथे श्रद्धा आहे, जिथे निर्मळपणा आहे, तिथे भगवंत थांबतो. मग अशा प्रकारे तिथे भगवंत थांबतो आहे, ती जागा आपण शोधली पाहिजे. आणि म्हणून निरूपणामध्ये भाव आणि भक्ती महत्त्वाची आहे. जिथे भाव नाही, भक्ती नाही, तिथे भाव नाही, तिथे भक्ती नाही. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की रघुनाथ कृपा व्हावी. असं वाटतं का तुम्हाला? मग तुम्ही कसं करा? समर्थाने पुढे दिलेला आहे जर आपल्याला रघुनाथ कृपा आपल्यावर व्हावी, सदैव आपल्यावर भगवंत खुश राहावा, आपल्याकडेच येऊन भगवंताने निवास करावं असं जर वाटत असेल तर तेवढी श्रद्धा, तेवढी सेवा आपल्याकडून घडली पाहिजे, तेवढा विश्वास आपल्याला भगवंतावरती पाहिजे. मग रघुनाथ कृपेसाठी काय करावं? त्याच्या पात्रतेसाठी रघुनाथ कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी, आपल्याला रघुनाथ कृपा व्हावी याच्यासाठी काय करावं? तर पुढे समर्थाने दिलेला आहे. सोने आणि परिमळे युक्ष दंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता. तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित तरी हेही अपूर्वता. मग सोने आणि परिमळे, मग सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड मधुर रसाळ फळे लागली तर जी अपूर्वता ठरेल. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे तैसा हरिदास आणि विरक्त.
त्याप्रमाणे हरिदास हसून विरक्त, ज्ञानी असून ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, ज्ञानी असून प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता. आणि उत्पन्न असून जर ती व्यक्ती वादरहित असेल तर तीही अपूर्वताच आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, की समर्थ म्हणतात आहे आता की कशासाठी हो हे सगळं चाललेलं आहे. सोने आणि परिमळ, युक्ष दंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्वता. अपूर्वता म्हणजे याचा अर्थ दिलेला आहे की यापूर्वी कधीच ते घडलंच नाही, कधी ते घडलंच नाही. तसं इथे तळमळ आहे, हे कधी शक्यच नाही. अशा गोष्टी समर्थ म्हणतात आहे की सोनं आहे आणि त्यामध्ये परिमळ म्हणजे सुगंध आहे का हो? नाही. आणि हे शक्यच नाही. सोनं आहे तिथे सुगंध आहे का? नाही. सोन्याला जर सुगंध प्राप्त झाला तर सोन्याची किंमत अधिक वाढेल. कलेला जर भक्तीची जोड लागेल तर ती कला भगवंत अर्पण होईल. म्हणून समर्थ म्हणतात युक्ष दंडा लागती फळे. युक्ष म्हणजे ऊस. आता त्या ऊसाला गोडी आहे, त्या ऊसाला जर फळं आली तर ती गोड, किती गोड असतील हो. मग गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्वता. मग ऊसाला फळं येतात का हो? अशा प्रकारे समर्थ म्हणतात तैसा हरिदास आणि विरक्त. ते हरिदास आहेत, ते विरक्त असले पाहिजे. म्हणजे ऊस आहे पण तिथे फळं असली पाहिजे. सोनं आहे मग तिथे सुगंध असला पाहिजे. तर तसं समर्थ म्हणतात तैसा हरिदास. एका बाजूला तो हरिदास आहे आणि दुसऱ्या बाजूला तो विरक्त आहे. हरिदासाला समाजामध्ये यावे लागते, कीर्तन, निरूपण, प्रवचन करावी लागतात आणि त्यासाठी अंतर्मुखता ठेवून त्यांना बहिर्मुख व्हावे लागते. मग समर्थ म्हणतात एका वेळी, आपण म्हणू एका वेळी दोन गोष्टी कशा शक्य आहेत? तीच तर कला आहे हो. सगळं करणं आणि त्यापासून अलिप्त राहणं. म्हणून तो हरिदास असावा, विरक्त असावा. त्याला कशाचीही लालसा नसावी. मानाची नाही, धनाची नाही, संपत्तीची नाही, लौकिकाची नाही, कुठलीही अभिलाषा नाही. फक्त भगवंतासाठी देह झिजवणे एवढंच त्याचं कार्य त्याच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. पण एक कार्य करत असताना समाजामध्ये त्याला जाणं भाग आहे. लोक त्याला काय किंमत देणार आहेत, लोक त्याचं काय ऐकणार आहेत, लोकांच्या या सगळ्या समुदायामुळे तो वावरणार आहे. अशा वेळी लोक आपल्याला सन्मान देतात, तरी सुद्धा तो सन्मान माझा नाही, तो सन्मान माझ्या समर्थांचा, माझ्या सद्गुरूंचा, तो सन्मान माझ्या परमेश्वराचा आहे. मज पाम राहते काय गुण पळ, पायीची वाट पायी बरी, पायीची वाट पायी बरी. मग या भावातून त्यांनी हे सगळं कार्य केलं पाहिजे. म्हणजे तैसा हरिदासानी विरक्त, ज्ञाता आणि निर्मळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी तेही अपूर्वता. जसं हरिदास आणि विरक्त तसे अजून समर्थाने काही ओव्या दिलेल्या आहेत की ज्या हरिदासाकडे मुळात आहेत तर तो ज्ञाता आहे. ज्ञाता म्हणजे जाणता. जाणता याचा अर्थ ज्ञानी. जो जाणता आहे, जो ज्ञानी आहे, अशा माणसाला सगळं ज्ञान घडलेलं आहे. जगत ज्ञान ब्रह्मविद्या हे कळलेलं आहे आणि तरी सुद्धा तो प्रेमळ भक्त आहे. सगळे भक्त हे सगुणाची उपासना करणारे आहेत. आणि म्हणून निर्गुणाचे जरी तुम्ही उपासक असले, निर्गुणाचे जरी ज्ञाते असले, तरी सगुणाची जी बाजू आहे ती तुम्हाला समाजामध्ये प्रस्तुत करावी लागेल. मग बुद्धिमान मनुष्य असतो, त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ते कोणाचं ऐकत नाही. तो नेहमी वाद घालतो. चार लोक सांगत असतील तर त्यांना तो बोलू देत नाही, कारण त्याला सगळं माहीत असतानाही, सगळं माहीत असताना, जसं वामन पंडितांची कथा तुम्हाला माहीतच आहे. ज्या गावात जायचं आहे त्यांनी जाहीरच आमंत्रण द्यायचे की तुमच्यापैकी कोणी ज्ञानी असेल तर माझ्याशी वाद घालायला या. समर्थाने त्याला समजावून सांगितलं की बाबा तू या भानगडीत पडू नको, कारण वादाने मनुष्य मेल्यावर तो ब्रह्मराक्षस होतो. हे गोष्ट सुद्धा त्याला पटली नाही. उलट तो समर्थांशीच वाद घालायला लागला. मग दासबोध मराठीत का लिहिलास? तसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीत का लिहिली? मग हे का लिहिलं असं तो विचारायला लागला. मग अरे लोकांना कळत नव्हतं म्हणून लिहिलं. समर्थ म्हणाले संस्कृत भाषा समजणार नाही
समर्थ म्हणाले, मी वाद घालणार नाही आहे. तुटे वाद संवाद तो हितकारी. वाद घालू नको माझ्याशी. जेव्हा त्याला प्रत्यक्ष अशी प्रचिती आली की आपण गेल्यानंतर ब्रह्मराक्षस होणार आहे, तेव्हा तो जागा झाला आणि समर्थांना शरण गेले. आणि तेव्हा त्यांनी श्लोक केला की शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अशा प्रकारचा श्लोक करून समर्थांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. आणि म्हणून ज्ञान प्राप्त करावं पण वाद घालू नये. जो शांत आहे सागरासारखा त्याचं लोक ऐकतात, जो खळखळ वाहणारा आहे त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, रागज्ञानी ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्ते जनी, तरी तेही अपूर्वता. मग समर्थ म्हणतात, रागाचे तालाचे उत्तम ज्ञान असणारा, सर्व कलांचे उत्तम ज्ञान असणारा जो ब्रह्मज्ञानी आहे, लोकांच्यात अत्यंत निराभिमानी वागतो, तो कीर्तनकार अपूर्वच म्हणावा. मग या गोष्टी अपूर्व कोणते आहेत तर रागज्ञानी, ताळज्ञानी आहेत, कळाज्ञानी आहेत, ब्रह्मज्ञानी आहे आणि निराभिमानी आहे. पुढे दिलंय, मच्छर नाही जयासी, जो अत्यंत प्रिय सज्जनासी, चतुरांगी जाणे मानसी अंतर्निष्ठ. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जेथे वसिजे देवादिदेवे सामर्थ्य रूपे. मग आता दिलंय, मच्छर नाही जयासी, जो अत्यंत प्रिय सज्जनासी, ज्याच्या मनात जराही मत्सर नाही, ज्याच्या मनात जराही मत्सर नाही, जो सज्जनांना अत्यंत प्रिय आहे, तो चतुरस्त्र असून अंतर्यामी ब्रह्मनिष्ठ आहे, असा कीर्तनगार कसा आहे, उत्तंग आहे. मग समर्थ पुढे म्हणतात, जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जेथे वसिजे देवादिदेवे सामर्थ्य रूपे, तया तीर्थांते न मानती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल कैचा. मग जयंती, पुण्यतिथी इत्यादी पर्व काळात तसंच अपूर्व अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सामर्थ्य रूपाने देवादिदेवांचं अस्तित्व असतेच हो. मग पुढे म्हटलंय, तया तीर्थात ते जे न मानिती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल कैसा. जे अशा तीर्थांना मानत नाही, शब्द ज्ञानाने मिथ्या म्हणतात, अशा पामरांना भगवंताची प्राप्ती कशी होईल. म्हणून पुढे दिलेला आहे, निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने ओस केले. मग पुढे असता सगुणमूर्ती, निर्गुण कथा जे करीती, एकदा म्हणजे निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदती, तेचे पडत मूर्ख. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की जसं एकदा एक बाई समर्थांकडे गेल्या आणि समर्थांना म्हणाल्या की समर्था, मला काहीतरी उपदेश करा. ते म्हणाले, तुला एकच उपदेश, तुला एकच सांगणं आहे, सकाळी उठल्याबरोबर देवासमोर हात जोडायचे आणि देवाला प्रार्थना करायची की देवा, आजचा दिवस तुझ्या कृपेने जाऊ दे. रात्री झोपताना प्रार्थना करायची की समर्था, जे जे आज दिवसभर माझ्या जीवनात घडलं असेल ते तुझ्या कृपेने घडलेलं आहे, तुझ्या सत्तेने घडलेलं आहे, तुझ्या सामर्थ्याने घडलेलं आहे. आणि म्हणून भगवंताला नमस्कार करायचा आणि झोपी जायचं. म्हणजे कर्तेपणा कुठे शिल्लक राहणार नाही. मग काही सुखाचे प्रसंग आले तरी ती बाई म्हणू लागली, समर्था, ही सगळी तुमची कृपा आहे. पण एक दिवशी तिच्याकडे दुःखद प्रसंग होऊन तिचे पती गेले. तिने समर्थांनी सांगितलेली प्रार्थना केली आणि पुन्हा भगवंतासमोर उभी राहिली आणि नित्य नियमाने ती म्हणाली की समर्था, सगळं करणं तुझंच आहे, सकळ करणे जगदीशाचे, सगळं करणं तुझंच आहे, तूच घास भरवतोस, तूच वादवतोस आणि तूच घेऊन जातोस. त्यामुळे सगळं करणं कसं आहे हे तुझं आहे. हा भाव जेव्हा माणसाच्या मनात निर्माण होतो तेव्हा जगामधलं कुठलंही दृश्य आम्हाला दुःख देऊ शकत नाही. आम्हाला दुःख कशामुळे होतं तर दृश्यातून दुःख होतं. हे दृश्यच मुळात नाशवंत आहे, नश्वर आहे, याची जेव्हा माणसाला प्रचिती येते त्यावेळेस मनुष्य या सगळ्यातून मुक्त होतो.
आणि त्याची सुरुवात मीपणापासून आहे. देह सुद्धा मी नाही असा भाव जेव्हा धारण होतो त्यावेळेस दुःखमुक्ती होते. मी कोणी नाही तो करणारा आहे, ते भगवंताचं करणं आहे, मी निमित्त मात्र आहे. म्हणून म्हटलंय मत्सर नाही जयासी. ज्या माणसाला कोणाबद्दल मत्सर नाही आहे, कारण तो सगळीकडे परमेश्वर जाणतो, त्यामुळे त्याला मत्सराचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात मत्सरे आसी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. मी ज्ञानी आहे असं समजून ग्रंथांचं वाचन करताना सुद्धा तो म्हणतो हे मला माहीतच होतं. दुसऱ्याच्या चुका काढतो, स्वतःची बुद्धी अधिक वापरल्यामुळे कधी कधी संतांनी सांगितलेलं सुद्धा समर्थ म्हणतात माणसाला पटत नाही. मी सांगतो ते बरोबर आहे असं त्यांना वाटू लागतं. म्हणून म्हटलंय मच्छर नाही जयासी, तो अत्यंत प्रिय सज्जनासी. मग सज्जन लोकांना जो प्रिय आहे, चांगला कोण आणि वाईट कोण याचा तुम्ही जर आत्मतत्वावर जर विचार केला तर सगळीकडे सारखेच आहेत. कुणी वाईट नाही, सगळे चांगलेच आहेत. भगवंताने घडवलंय तसे सगळे आहेत. पण जो सज्जनांना प्रिय आहे तो सगळ्यांच्या हिताचा आहे, तो सगळ्यांना प्रिय आहे. त्याला सगळं कळतं, त्याला कळत नाही अशातला भाग नाही. पण तरी सुद्धा तो दाखवताना मला कळत नाही अशा प्रकारे तो वागतो. तिथे अहंकार ठेवत नाही. तो अंतर्निष्ठ आहे, त्याला आत्मबोध झालेला आहे. असा कोणी कीर्तनकार असेल की ज्याला सगळं कळतं आहे तरी सुद्धा मला कळत नाही या भावातून ते वागतात आहे, ही नम्रतेची भावना त्यांच्याकडे कायम असते. भगवंताला तो कायम शरण नसतो. पुन्हा पुन्हा सांगितो नुसता शाब्दिक भाव नसतो तर अंतरीचा भाव असतो. आणि म्हणून त्या योगी योग्यता आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, यासाठी ते कीर्तन निरूपण आहे. हरिकथेमध्ये हरी महत्वाचा आहे. लोक कथा घेऊन बसतात आणि कथा कोणी सांगितलेले पाहतात, हरीला विसरून जातात. म्हणून समर्थ म्हणतात जयंत्याधिक का नाना पर्वे, जी जगद मिथ्या आहेत असं शाब्दिक म्हणतात ती ज्ञानी लोक म्हणतात. जयंत्या आणि पुण्यतिथ्या काय साजऱ्या करतात? मग समर्थ म्हणतात आहे जी ज्ञानी लोक आहेत त्यांना माहिती आहे याचं महत्व काय आहे. जयंत्याधिक नाना पर्वे, मग जयंती पुण्यतिथी इत्यादी पर्व काळात असं अपूर्वतया तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सामर्थ्य रूपाने देवादी देवांचं अस्तित्व असतं. काही लोक त्याला अपवाद ठरतात परंतु त्यांचं अस्तित्व असतं, कारण भगवंत असल्याशिवाय हे सगळं नाहीच आहे हो. ही सृष्टी सगळी त्या भगवंताची लीला आहे, त्याने घडवलं आहे. मग त्यांचं अस्तित्व पण तेवढंच अजूनही आहे. म्हणून पुढे म्हटलंय तीर्थक्षेत्र जे अपूर्व, जेथे वसजे देवादिदेव सामर्थ्य रूपे. मग सामर्थ्य रूपाने देवादिदेव तिथं अस्तित्वात आहेत. मग भगवंताच्या सामर्थ्याची कल्पना यावी म्हणून तीर्थक्षेत्र आहे. तो तीर्थक्षेत्र त्यांनी सामर्थ्य दाखवलेलं आहे. भगवंतानी तिथे गेलं तर पुण्य माणसाला प्राप्त होते. भगवंताचं सामर्थ्य तिथे जास्त असतं. एक कारण म्हणजे तिथे संत समागम तिथे लाभतो. संत समागमाबरोबर जिथे संत समागम आहे तिथल्या वातावरणामध्ये हरिनामाचा उच्चार होतो आणि त्यामुळे ते संपूर्ण वातावरण पवित्र आणि शुद्ध असते. मंदिरात जाणं आणि घरी राहणे यात काय फरक आहे हो? मंदिरात गेल्यावर आपल्याला समजतं. मंदिरात गेलं की किती पवित्र असतं, किती समाधान, शांत, डोळे मिटून त्या भगवंताची ती मूर्ती, भगवंताची ती प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येतो. साक्षात भगवंत आपल्या समोर बसलेले आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत असा भास होतो. मंदिरात गेल्यानंतर मन शांत होतं, सगळ्याकडचा परिसर कसा शांत होऊन जातो आणि आपल्याला आपल्या मनाला भेटण्याची संधी मिळते. म्हणजे साक्षात भगवंताची भेट आपल्याला होते, कारण तिथे कसलंही टेन्शन नसतं. फक्त मी आणि तो भगवंत या दोघांमध्ये कुठलाही दुवा नसतो. आणि म्हणून म्हटलंय मंदिरात जाणं, मंदिरामध्ये पावित्र्य आहे, तिथल्या त्या लहरी आहेत त्या माणसाला सत्वगुण प्रगट करण्यासाठी सहाय्यभूत होतात. घरामध्ये राहिलेले रजगुण आणि तमगुण प्रगट होण्यासाठी सहाय्य होतं. म्हणून घराचं मंदिरात रूपांतर झालं पाहिजे. हा जो खरा प्रयत्न आहे तो प्रयत्न म्हणजे हरिकथा आहे, ती भगवंताची कथा आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की ज्या ठिकाणी भगवंत आहे तिथे त्याचं सामर्थ्य आहे आणि म्हणून त्या कराव्या. अशा तीर्थांना मानत नाहीत. काशीला कशाला जाता? ते काशीला गंगेला
जाऊन पाय धुतले जाते का, पाप धुतले जाते का, देवाला जाऊन काही प्राप्त होते का, अशा प्रकारच्या काहीतरी मनामध्ये चुकीच्या कल्पना लोक ठेवतात. आणि या सगळ्या तीर्थक्षेत्रांना, पुण्यक्षेत्रांना, ग्रंथांना, संतांना असं नाही आहे हो. समर्थ म्हणतात ते आहेत म्हणून हे सगळं आपलं शिल्लक आहे. आपली शिल्लक त्यामुळे वाढते आहे, त्यांचं वैशिष्ट्यच तेच आहे. कारण मंदिरात गेल्याने किती पवित्र तीर्थ, एखाद्या तीर्थक्षेत्री जा, समर्थांच्या मठामध्ये जा किंवा सज्जनगडला जा, समर्थांचं साक्षात दर्शन तिथं होतं. असं वाटतं समर्थ तिथे सहवासात आपल्या आहेत, असं आपल्याला भास होतो. आणि मग समर्थ म्हणतात या सगळ्या पुण्यक्षेत्रांना, तीर्थक्षेत्रांना, संतांना, ग्रंथांना आपण शिरसावंद्य मानलं पाहिजे. कारण ते आहेत, त्यांचं अस्तित्व आहे म्हणून आजवर आपण इथपर्यंत आलेलो आहे. त्यांच्या कृपेने, त्यांच्या इच्छेने, त्यांच्या प्राप्तीने आपल्याला हे, त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, तया तीर्थांते जे न मानिती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल कैसा. जे अशा तीर्थांना मानित नाहीत, शब्द ज्ञानाने मिथ्या म्हणतात, अशा पामरांना भगवंताची प्राप्ती होईल कशी. तया पामरा श्रीपती जोडेल कैसा. म्हणून पुढे म्हटलंय, निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने ओस केले. मग निर्गुणाने अनुभवजन्य निसंदेह ज्ञान नाही, केवळ शाब्दिक ब्रह्मज्ञानामुळे, सगुणावर श्रद्धा नाही आणि याप्रमाणे अभिमानामुळे त्यांना निर्गुणाची प्राप्ती ना सगुणाची प्राप्ती अशी स्थिती होऊन दोन्ही दृष्ट्या ते वाया जातात. आणि म्हणून म्हटलेलं आहे, जोपर्यंत तुम्हाला देह तत्व आहे तोपर्यंत जगत आहे. जे आम्हाला दिसते आहे त्यामध्ये भगवंत शोधला पाहिजे हो. ज्या वेळेस आम्हाला दिसणं बंद होईल त्यावेळेस आम्ही या गोष्टी मिथ्या म्हणू. अनुभव कुठलाही नसतो. जसं एखाद्या मुलाने शिक्षण घेतल्यानंतर ते म्हणतात तुमच्याकडे अनुभव आहे का. सगळ्यात पहिलं लागतं, कुठली पण डिग्री घ्या, कुठल्याही कंपनीत जा, मोठ्या कंपनीत गेलं, कुठे पण गेलं तरी एक्सपिरियन्स लेटर लागतं. किती वर्ष तुम्हाला अनुभव आहे हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो. किती वर्ष अनुभव आहे. अनुभव काय आहे, काहीच नाही. तुम्हाला अनुभव नसल्यामुळे तुम्हाला वरच्या पगाराची नोकरी मिळणार नाही. जसा जसा अनुभव वाढत जाईल तसे तुम्हाला वरची पदवी प्राप्त होईल. तसा अनुभवच नाही आणि फक्त लोकांना सांगत राहतो. सांगणे म्हणजे ज्ञान नाही, कळणं म्हणजे सुद्धा ज्ञान नाही, अनुभवणे म्हणजे ज्ञान आहे. दोन्हीकडे अभिमान असल्यामुळे सगळ्या गोष्टी वाया जातात. इकडे तो ब्रह्मज्ञान सांगतो, जो मुळात शंका घेणारा आहे त्याला निर्गुण प्राप्त होऊ शकत नाही, आणि सगुण त्याला शब्द ज्ञान असल्यामुळे तो निर्गुणाला उचित समज करतो. तो देवळातही जात नाही आणि आपल्या आईवडिलांमध्येही देव मानत नाही. तो कुठेच देव मानत नाही, त्याला अनुभव कुठेच नसतो. मग समर्थाने स्वतः पडत मूर्खाचा समास लिहिला आहे. जो कोणी वाचेल त्याच्या लक्षात येईल की आपलंच मनोगत त्यांनी तिथे, म्हणजे आपल्याला पाहून समर्थांनी हा समास लिहिलेला आहे. जगातील सगळ्या पडत मूर्खांना एका माळेमध्ये ओवण्याचं काम समर्थाने केलं. त्यातला हा एक पडत मूर्ख आहे की जो प्रवचन, कीर्तन, निरूपण करतो तो परंतु कसा करतो तर पुढे असता सगुण मूर्ती. काय म्हटले, पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदती, तेची पडत मूर्ख. म्हणजे जे कीर्तनकार सगुण मूर्ती पुढे असताना कथेत निर्गुणाचे प्रतिपादन करून सगुणाचं खंडन करतात ते कसं आहे, पडत मूर्ख आहेत. मग देवळामध्ये उभा आहे, समोर भगवंताची मूर्ती आहे, सगळे भाविक जण बसलेले आहेत, सगळेजण भक्तीमध्ये तल्लीन आहेत, ते नविदा भक्तीच्या एक एक पायऱ्या पुढे सरकत आहेत. आणि अशा वेळी सगुण मूर्ती समोर असताना निर्गुण कथा जे करती, निर्गुण कथा म्हणजे निर्गुणाला महत्त्व देणं, सगुण मूर्ती समोर आहे ना, ऐकणारे कोण आहेत, अधिकार त्याचा करू उपदेश करत असताना समोर बसलेला कोण आहे यावर उपदेश काय करायचा ठरवत असतो. कुठले उपदेश कोणाला जाणार नाही, अपात्र न देय. तो जर सगुणाचा उपासक आहे तर सगुण मूर्ती समोर आहे. तुम्ही सगुण कथा करावी, नाही तर देवळात बसायचं आणि कीर्तनाच्या पूर्वार्धाला अभंग घ्यायचा. देव नाही देवळात. अरे देवाच्या देवळात तुम्ही बसले आहात, देवाची कथा करा, हरिकथा करा. आणि म्हणून म्हटलंय, सगुण मूर्ती समोर असताना जो निर्गुण कथा करतो, प्रतिपादून उच्छेदती, तेची पडत मूर्ख. प्रतिपादन करणं म्हणजे सांगणं, उच्छेदन करणं म्हणजे उडवून लावणं.
आपल्या बोलण्यातून देवळामध्ये देव आहे, देव फक्त मूर्तीत नसतो. फक्त मूर्तीत असतो का हो? नाही, देवाची साक्षात अनुभूती आहे हो. झाडाला जसं बीला रोप अंकुर फुटतो आणि त्याचं रोप होतं, एवढ्याशा बीपासून एवढा मोठा वड होतो, एवढं मोठं पिंपळाचं झाड होतं. त्याच्यावरून समजावं आपण ऑक्सिजन घेतो आहे, तो ऑक्सिजन आहे हे कशावर आहे हो? मग समर्थ म्हणतात साक्षात परब्रह्म आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. एवढी जगामध्ये माणसं आहेत, परंतु एका माणसासारखं दुसरा माणूस नाही. एकाच घरात एकाच आईच्या उदरामध्ये 4 मुलं जन्माला येतात, प्रत्येक वेगवेगळी, नाक वेगळं, तोंड वेगळं, दिसणं वेगळं, राहणं वेगळं, सगळं वेगळं. म्हणजे तो देव आहे की नाही हो? मग सगुण मूर्ती समोर असताना जो निर्गुण कथा करतो, मग प्रतिपादन करणं म्हणजे सांगणं. म्हणून त्याचं गुणगान गा. ज्या माणसाकडे आम्ही जातो, पांडुरंगाच्या दर्शनाला उभा आहे, मग पांडुरंग कळला पाहिजे हो. त्याची स्तुती न करता ज्या माणसाकडे जातो त्याची स्तुती न करता दुसऱ्याची स्तुती करत बसणे हे पडतमूर्खाचं लक्षण आहे. म्हणून म्हटलेलं आहे ऐसी नक्की जे हरिकथा, अशी हरिकथा करू नका. हनुमंत स्वारींच्या मंदिरात बसले असताना हनुमंतांचं वर्णन करा. शंकरांच्या मंदिरात भगवान शंकरांच्या बसले असताना भगवान शंकरांचं वर्णन करा. एकादशी दिवशी विठ्ठलाचं वर्णन करा. चतुर्थीच्या दिवशी कीर्तन करत असाल श्री गणेशाचं वर्णन करा. कुठलं वर्णन कधी करायचं त्या प्रसंग पाहून आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं आहे समर्थाने पुढे दिलेलं आहे सगुणापुढे सगुणाचंच ध्यान करा. निर्गुण ऐकण्यासाठी बसले असतील तर तसं करा. म्हणून समर्थाने पुढे दिले ऐसी न की जे हरिकथा, ऐसी न की जे हरिकथा अंतर पडे उभये पंथा, परीस लक्षणे आता हरिकथेची. म्हणून अशा प्रकारे हरिकथा करू नका. कारण सगुण आणि निर्गुण यापैकी कुठलेच त्यायोगे साध्य होत नाही. उत्तम हरिकथेची लक्षणं कोणती आहेत ती आता समर्थाने दिलेलं आहे. परीस लक्षणे आता हरिकथेची. मग समर्थ म्हणतात आहे की आता मी तुम्हाला हरिकथेची लक्षणं सांगतो आहे, ती पहा. पहिलं लक्षण दिलेलं आहे सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्तिते. मग सगुण मूर्ती पुढे भक्तिभावाने करुण रसप्रधान भावपूर्ण कीर्तन करावं. कीर्तनात भगवंताच्या विविध रूपांच्या ध्यान लावावं, त्यांच्या प्रतापाचं कीर्तीचं वर्णन करावं. आणि म्हणून म्हटलेलं समर्थाने की सगुण मूर्तीचं ध्यान करत असताना त्यांना किंवा हरिकथा करत असताना आपण कशा प्रकारचं कीर्तन करावं तर समर्थ म्हणतात त्याचं पुढे दिलेलं आहे. सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे. मग भगवंताचे गुण गायले जातील. समाजामध्ये अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा सद्गुण त्या भगवंताच्या गुण त्यांच्यामध्ये येईल. भगवंताचा गुण आहे तो आपल्यामध्ये येईल. आपणही तशा प्रकारचे वागू लागू आणि भगवंताबद्दल प्रीती वाढेल. अशा प्रकारची सगुण कथा आपण करावी. सगुणाचं बरोबर आपण निर्गुणाकडे जायचं आहे. सगुणाबरोबर आपण काय करायचं आहे, निर्गुणाकडे जायचं आहे. पण सगुणाला टाकून जायचं नाही, सगुणासह जायचं आहे. म्हणून सगुणाचे संगी निर्गुण पाविजे निर्धारी. याचा अर्थ सगुणांच्या संगी, याचा अर्थ बरोबर. मग सगुणाच्या बरोबर आम्ही तिथं गेलेलो आहे. समाजाला आदर्श अशी कथा करा, या समाजाला चांगली दिशा मिळेल असं कीर्तन करा आणि ज्या कीर्तनातून समाज प्रबोधन होईल असं कीर्तन करा. केवळ हास्य विनोद हा कीर्तनाचा मुख्य भाव नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात करुणा कीर्तन करावे, सगुण कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्तिते. मग नाना प्रकारच्या प्रतापाच्या कथा, कीर्तीच्या कथा त्या सांगा. श्रीरामचंद्रांनी केलेल्या त्यागाचं वर्णन करावं, भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगावं, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करावा, निस्पृहता सांगावी. ज्या ज्या कथेतून समाजाचे प्रबोधन होईल ती कथा सांगावी. ती सगुण कथा आहे. सगुण म्हणजे मूर्ती नाही नुसती, ती गुणासह कीर्तने. गुणांचा विचार केलेला आहे त्यामध्ये. ज्यामध्ये गुण नाही ते कीर्तन काय आहे? ज्याच्यामध्ये श्रोता आलेला आहे, कीर्तन ऐकलं आहे आणि कीर्तन ऐकून परत जाताना त्यांच्या मनामध्ये
कीर्तनकाराने सांगितलेले गुण लक्षात राहत नसतील तर ती कीर्तन फलद्रूप झाले असे म्हणता येणार नाही. ते फलद्रूप केव्हा होईल की निघताना भगवंताबद्दल प्रीती निर्माण झाली पाहिजे, नामावर विश्वास वाढला पाहिजे, सद्गुणांची जोपासना झाली पाहिजे. उद्यापासून कोणत्या तरी मी ग्रंथाचं वाचन सुरू करणार, संतांच्या वचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे. उद्यापासून मी ती दिवसातून किमान 4-5 ओळी तरी मी वाचणार, किंवा मनाचे श्लोक वाचणार, किंवा भगवद्गीतेतल्या ओवी वाचणार, किंवा एखादा समास वाचणार, असं वाटलं पाहिजे हो. अशा प्रकारचा कुठला तरी मेसेज, कुठला तरी संदेश त्या कीर्तनातून गेला पाहिजे. म्हणून कीर्तनाला उभे राहताना, निरूपणाला बसताना काय सांगायचं आहे की याच्यातून कोणती गोष्ट समाजापुढे ठेवायची आहे, हे कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, निरूपणकारांना कळलं पाहिजे, असं समर्थ सांगतात. मग प्रसंग पाहून वर्तावे विवेकी पुरुषी. याच्या म्हणजे समर्थ म्हणतात आहे, परिस्थिती कोणती आहे, कोणासमोर तुम्ही उभी आहात, कशाची त्यांना गरज आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे, ऐसे गाता स्वभावे रसाळ कथा ओढवे सर्वांतरी हेलावे प्रेम सुख. मग अशा प्रकारे भगवंताचं गुणवर्णन केल्यामुळे स्वाभाविकच कथेत अधिकाधिक रस उत्पन्न होतो आणि त्यामुळे सर्व श्रोतांच्या अंतःकरणात भगवंतासंबंधी प्रेम सुख उचंबळून येते. आणि पुढे म्हणून म्हटलेलं आहे, समर्थ म्हणतात, अशा प्रकारे प्रेमाचं सुख किंवा प्रेम आणि सुख त्यांच्या अंतःकरणात निर्माण व्हावं. आपण संगीताबद्दल फार बोलतो, संगीत सगळ्यांनाच आवडते. संगीत आवडणं हा सुद्धा सत्वगुणच आहे हो. संगीताची उपासना करणे हा सुद्धा सत्वगुण आहे. परंतु सत्वगुणाला जर भगवत भक्तीचा जर सुगंध लागला तर सोने पे सुहागा म्हणतात. संगीताला जर भगवत भक्ती जोडली गेली तर ते भजन होते आणि ते भजन श्रोत्यांना आनंद देऊन जाते. इतर गोष्टी आनंद देत नाहीत का? देतात. पण जेव्हा इतर गोष्टी आनंद देतात त्यातून त्यांच्या अंतःकरणामध्ये विषयांची लालसा निर्माण होते, तिथे भगवंताची प्रीती निर्माण होत नाही. म्हणून वस्तू चांगली आहे, तिचा वापर कुणासाठी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. चांगलं वस्त्र आणलं आहे आणि त्या वस्त्राने भगवंताला आपल्याला पुजायचं तर त्याचं वस्त्र म्हणून आम्ही त्याचा वापर करावा. झाडांना फुलं चांगलीच आहेत, ती कशासाठी वापरायची? गजऱ्यासाठी वापरायची की भगवंताच्या माळेसाठी वापरायची? हा विवेक माणसाजवळ असला पाहिजे. ते फूल तेव्हाच धन्य होतं जेव्हा ते भगवंताला अर्पण केलं जातं. ते लिहिणं तेव्हाच धन्य होतं जेव्हा भगवंताचे गुण लिहिले जातात. ते गायन तेव्हाच धन्य होतं जेव्हा भगवंताच्या नामाचा त्यामध्ये उच्चार असतो. आणि म्हणून समर्थांनी धन्य ती गायन कला असं मोठ्या हर्षानं सांगितलेलं आहे. धन्य ती गायन कला. कोणती गायन कला? तर जी भगवंताला अर्पण होईल ती गायन कला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, ऐसे गाता स्वभावे रसाळ कथा ओढवे सर्वांतरी हेलावे प्रेम सुख. मग आज आम्ही कीर्तन करताना उत्तम गायन केलं तर लोक तिथून उठत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात, कथा रचायाची खूण सगुणी नानावे, कथा रचायाची खून सगुणी नानावे निर्गुण, न बोलावे दोषगुण पुढिलांचे कदा. मग उत्तम कथा करायची असेल तर सगुणांच्या कथेत मध्येच निर्गुणाचं प्रतिपादन करू नये, तसंच पुढे बसलेल्या श्रोत्यांच्या गुणदोषांचं वर्णन करू नये. आणि म्हणून म्हटलंय, समर्थांनी किती जागोजागी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, किती जाग केलेल्या आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, सगुणी नानावे निर्गुण, सगुणी नानावे निर्गुण, देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व, सगुणी ठेवून या भाव, हरिकथा करावे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की नानावे म्हणजे न आणावे, सगुण कथा करायची आहे ना, मग राम कथा ब्रह्मांड भेदुनी पैलाड न्यावी, ती सगुणाची कथा आहे. त्याचे गुण आचरण करावे. ती कथा करताना जर निर्गुण तिथे आणला तर सगळं आचरण नाशवंत आहे, काही प्राप्त करून फायदा नाही. शेवटी हे दृश्य जगत म्हणजे माया आहे, हे भ्रम आहे, इथलं इथेच टाकावं लागणार आहे, काहीच बरोबर नेणार नाही. कशाला प्राप्त करता? संपत्ती प्राप्त केली तर नाश होणार आहे, कीर्ती पण कधीतरी संपणार आहे, काहीतरी संपणार आहे. काय करायचंय? तर अशा प्रकारची नैराश्य भावना कीर्तनामध्ये कधीही निर्माण होता कामा नये. सगुण कथा करावी, गुणांचं वर्णन करावं, गुणांचं संपादन करावं आणि संपादनानंतर मात्र त्याचा अहंकार बाळगू नये.
याचा अर्थ वैराग्य धारण करा. आधी वैराग्य वैराग्य वैराग्य, आणि म्हणून आपण फार शब्द वापरतो वैराग्य. समर्थांचा खूप आवडीचा शब्द आहे वैराग्य. सगळं घडावं, गुण संपादन करावं, नाना प्रकारच्या कला संपादन करावा, त्या समर्थांसमोर ठेवाव्या आणि मोठ्या हर्ष उल्हासाने त्या सर्वांसमोर मांडाव्या, सगळ्यांना आनंद द्यावा. हे सगळं केल्यानंतर जेव्हा लोक तुम्हाला धन्यता देतात, तेव्हा लोकांना सांगावं की ही धन्यता माझ्याकडे नाही, माझं पाम राहते काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. ही कला माझ्या समर्थांची आहे. हे गुण सुद्धा भगवंताने निर्माण केलेले आहेत. हे माझं नाही आहे, हे त्या भगवंताचं आहे. त्या माऊलीने मला दिलेलं आहे. दिलेलं नाही, ती माऊली माझ्याकडून करून घेत आहे. हे माझं वैभव नाही, ही माझी कला नाही, याच्यात माझा काहीही अंश मात्र सुद्धा याच्यात सहभाग नाही. हे सगळं भगवंताची लेण आहे. हे बोलणं, हे गाणं, हे लिहिणं, हे वाचणं, हे लिहिणं, सगळं त्या भगवंताची कृपा आहे. तो भगवंत करतो आहे. मग असले म्हणजे समर्थ म्हणतात आहे की भगवंताने हे सगळं निर्माण केलेलं आहे. जसं फूल निर्माण भगवंताने केलं, तर फुलातील सुगंध ही भगवंतानेच निर्माण केलेला आहे हो. मग माणूस निर्माण केला, तर माणसामध्ये असलेले सद्गुण सुद्धा भगवंताने निर्माण केला आहे. मी काय निर्माण केलेलं आहे? मी काहीच नाही. मी ना माझ्या कंठाला निर्माण केलं का नाही? स्वराला निर्माण केले का? मी नाही. ना मी माझ्या बुद्धीला निर्माण केलंय. मी कशालाही निर्माण केलेलं नाही. निर्माता भगवंत आहे. आणि म्हणून म्हटलंय सकळ करणे जगदीशाचे. या भावातून जेव्हा माणूस उभा राहील, तेव्हा त्याची कीर्ती, निरूपण, त्याचं कीर्तन सगळ्या लोकांच्या अंतःकरणात ठसून बसेल. जसं की आपल्या सद्गुरूंच्या जसं आपण निरूपण ऐकतो सद्गुरूंचं, समर्थांचं, किती आपण तल्लीन होऊन जातो. असं वाटतं समर्था आजच्या दिवसात थोडं तरी निरूपण व्हावं. त्या सगुणाचा तिथे शिरकाव असतो. सगुणाची संग सोडलेली नसते. आणि शेवटी निर्गुण आहे, शेवटी भगवंत करणारा आहे, हा निर्गुणाचा भाग आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात कथा रचायाची खून, सगुणी नानावे निर्गुण, न बोलावे दोष गुण पुढीलांचे कदा. मग समोरच्याचा आपण दोष गुण काढत राहायचे नाहीत, कारण प्रत्येक मनुष्य आहे तिथं दोष आहे. दोष विरहित असं काहीच नाही, सगळीकडे दोष आहेत. त्यामुळे दोष कोणाचेही काढत बसायचं नाही. चुकलं ना, चुकीला माफी आहे. एकांतात बसावं, सांगावं, सगळ्यांच्या पुढे ती चूक दाखवून देता कामा नये. कारण समर्थ म्हणतात पुढे, देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व, सगुणी ठेवून या भाव, हरिकथा करावी. लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी. नम्र होऊन राजांगणी नम्र होऊन रांजांगणी, निशंक जावे लोटांगणी, कस्ताळिका नृत्यवानी नाम घोषे गरजावे. मग देवाचे वर्णावे वैभव, सगुणाच्या ठिकाणी भाव ठेवून देवाच्या वैभवाचं आणि नाना प्रकारे महत्व व महात्म्याचं नाना प्रकारे वर्णन हरिकथेत करावं. लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, लोकांची लाज भीड न धरता, द्रव्याची अपेक्षा न करता कीर्तनाची नित्य नवी आवड धरावी, नित्य नवीन आख्याने रंगवावीत. आणि म्हणून पुढे म्हटलंय, नम्र होऊन रांजांगणी, निशंक जावे लोटांगणी, करताळिका नृत्यवानी, नाम घोषे गरजावे. मग नम्रतेने देवळातील सभामंडपात निशंकपणे देवापुढे लोटांगण घालावे, हाताने टाळी वाजवत आणि मुखाने नामघोष करीत नाचावं. म्हणून देवाचं वर्णावे वैभव. मग वर्णन करा आपण कोणाचं? देवांचं करा, त्यांच्याबद्दल सगुण कथा करा. लाज जगाची सोडून द्यावं. कीर्तन निरूपण करताना लाजू नये, कीर्तन करताना घाबरू नये, कीर्तन करताना निरूपण करताना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसावं. मग समर्थ म्हणतात आहे की चुकतोय ना आपण, मग आपण सुधारायचं आहे, अभ्यासे प्रगट व्हावं, असं समर्थ सांगतं. एकदा उभा राहिल्यानंतर मात्र भगवंताला अर्पण करावं, हा भाव तयार
केला पाहिजे. लोक आपल्याला कार्यक्रम संपल्यानंतर चांगले म्हटले पाहिजेत हा भाव मनात असतो. आपलं कीर्तन चांगलं झालं असं लोकांनी म्हणावं अशी अभिलाषा असते. आणि म्हणून कीर्तनाला उभं राहताना आपण नाना प्रकारच्या गोष्टी करायचा विचार करतो. म्हणून लोकांसाठी कीर्तन नाही, लोकांमध्ये असलेल्या त्या भगवंतासाठी कीर्तन आहे. आणि जर यदा कदाचित तुम्हाला कोणी म्हटलं की यापुढे काही तुमच्याकडून कमीपणा भेटलेला आहे, तेथे जाऊन निर्माण झालेला आहे, तरी सुद्धा समर्थांकडून सूचना आली पाहिजे. समर्थ म्हणतात आहे की भगवंतासाठी करावं. तिथे सगळे जे बसलेले आहेत ते फक्त श्रोते नाहीत, तर माझे भगवंत बसलेला आहे. माझ्या भगवंतामध्ये मी विलीन झालो पाहिजे. मी आणि भगवंत वेगळा नाही झालो पाहिजे. म्हणजे त्याचं आहे तुके देवाचे, त्याचंच आहे. करावी ती देशी केली वटवट, वाकडी केली तर देव जाणे. म्हणून थांबावं. तुम्ही श्रोते जगदीश होती, तेथे माझी उत्पत्ती किती. म्हणून थांबावं. त्यांच्यासमोर काय श्रोते धन्य आहेत हो. पण श्रोत्यांनी सुद्धा आपल्या भूमिका समजून घ्यावी. सद्गुणांचा जन्म आपल्यामध्ये झाला पाहिजे. सद्गुण आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे, एकाची कीर्ती एका पुढे, वर्णिता साहित्य न पडे. म्हणून या निवाडे जेथील तेथे. मग ज्या देवा पुढे कीर्तन करायचं असेल त्याच देवाचं चरित्र कीर्तन, त्यांचं वर्णन कीर्तनात करावं. तेथे दुसऱ्या योग्य असेल त्यांची निवड करावी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे देव एकच आहे हो. 33 कोटी देवता आहे, पण देव एकच आहे. त्याला नावं पडलेली ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार ज्याने त्याने नावं ठेवलेली आहेत. मूर्ती नसता सगुण, श्रवणी बैसले साधूजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. खूप उत्तमाची ओवी आहे. तरी अद्वैत निरूपण समर्थ म्हणतात अवश्य करावे. म्हणून पुढे समर्थांनी म्हटलेलं आहे की समर्थ म्हणतात कीर्तन करत असताना समोर सगुणगर्ती नसेल, तर श्रवणास अधिकारी श्रोते असे साधूजन बसलेले असतील तर अद्वैताचं निरूपण अवश्य करावं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की विवेकाने आपण त्याचा विचार केला पाहिजे. समोर साधूजन बसलेले आहे, समोर मूर्ती नाही आहे, मग निर्गुण कथा करावी. निर्गुणाचं महत्व सांगावं. ब्रह्म सत्या जगत मिथ्या याचं वर्णन करावं. आपला आत्मा हा परमात्माच आहे, दिसणारं दृश्य जे आहे ते मिथ्या आहे याचा विचार करून तो भाग समर्थ म्हणतात निर्गुण कथा. जी मूर्ती समोर असेल त्या देवतेचं सांगावं. नाही मूर्ती नाही सज्जन, श्रवणी बैसले भाविक जन, तरी करावे कीर्तन प्रास्ताविक वैराग्य. मग समोर मूर्ती नाही, समोर सज्जनही नाही, भाविक लोक बसले आहेत, ते ऐकण्यासाठी बसले आहेत, तर त्या ठिकाणी मोहाचा त्याग व्हावा. त्यासाठी वैराग्याचं कीर्तन करावं, वैराग्याचं निरूपण करावं. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात शृंगारिका नवरसिक, यामध्ये सांडावे एक, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. म्हणून समर्थ म्हणतात शृंगारिक नवरसिक हे सांडावं. कीर्तन करत असताना फार शृंगारिक वर्णन करू नये. ज्यामध्ये विषय आहेत असं कीर्तन टाळावं, तो मोह टाळावा. आणि भलंही ते श्रोत्यांना आवडत असेल, त्यांच्या ते कदाचित आवडीचा विषय असेल, पण आवडीचा जरी विषय असला तरी तो श्रोत्यांना श्रेयस्कर नाही, तो प्रेयस आहे. आणि प्रत्येक प्रेयस गोष्ट ही योग्यच असते असं नाही. म्हणून शृंगारिक नाना प्रकारच्या रसांचा वापर अशा प्रकारचा जो भाग आहे, आणि त्याही मध्ये विशेष समर्थाने पुढे दिलेला आहे की स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. म्हणून पुढे दिला आहे विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे हे धन माता पिता. तर सगळ्या गोष्टींचं त्याला तुच्छ वाटल्या पाहिजे. सगळ्या गोष्टी त्याचा विषयच नारायण झाला पाहिजे. जेव्हा विषय नारायण होईल तेव्हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नावडत्या होतील. म्हणून समर्थ म्हणतात लावण्य स्त्रियांचे वर्णिता, विकारबादी जे तत्वता, धारिष्ठापासून श्रोता चळे तत्काळ. भगवंताबद्दल प्रीती झाली पाहिजे हो. भगवंताबद्दल प्रीती निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे म्हणून ते तजावे, जे बाधक साधका स्वभावे, घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे. लावण्य स्त्रियांचे ध्यान, कामाकार झाले मन, कैसे आठवेल धान ईश्वराचे. स्त्री वर्णिता सुखावला, लावण्याचे भारी भरला, तो स्वये जाणावा चेवला ईश्वरापासूने. हरिकथेसी भाव बळे, गेला रंग तो तुंबळे, निमित्त एक जरी आकळे ध्यानी परमात्मा.
पुढे दिलेलं आहे, निमिष्य एक जरी याकडे ध्यानी परमात्मा. मग समर्थ म्हणतात आहे, स्त्रियांच्या लावण्याचं वर्णन केल्याने श्रोत्यांच्या मनात कामविकार निर्माण होतो. त्यामुळे तत्काळ ते आपल्या धैर्यापासून चढतात आणि म्हणून ते गाळावं. ज्या योगे स्त्रियांचं ध्यान श्रोत्यांच्या मनी ठसेल असं साधकांना जे अत्यंत बाधक आहे असं वर्णन कीर्तनकाराने करू नये. आणि म्हणून लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले म्हण, कैचे आठवील ध्यान ईश्वराचे. मग स्त्रियांच्या लावण्याचे ध्यान लागून जर श्रोता भक्त यांच्यात कामविकार उत्पन्न झाला तर त्या ईश्वराचे ध्यान करणं कसं शक्य होईल. म्हणून जो कीर्तनकार स्त्रियांचे वर्णन करतात करू नये. हरिकथेचे भाव बळे. हरिकथा करीत असताना गेला रंग तो तुंबडे, निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा. हरिकथा करीत असताना वक्ता जर एक क्षणभर जरी परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाला तरी हरिकथेच्या पूर्वी ओसरलेला रंग भाव भक्तीच्या बळाने उचंबून येतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय, ध्यानी गुंतले मन, कैचे आठवेल जन, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. मग परमात्म्याच्या ध्यानात मन गुंग झाल्यामुळे लोक तिथे बसतात, स्मरण सुद्धा त्यांना राहत नाही आणि प्रेमामुळे तो निशंक आणि समर्थ म्हणतात निर्लज्ज कीर्तन, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. निर्लज्ज होऊन कीर्तन करू लागला की तो रंग भरतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की ध्यानी गुंतले मन. समर्थांनी सांगितलेलं आहे की हरिकथा करणाऱ्यांनी भावबळी करावी, ऐकणाऱ्याने सुद्धा भावपूर्णतेने ऐकावं. जशी एका हाताने टाळी वाजत नाही, एका बाजूने फायदा नाही. नुसतं कीर्तनकाराने उत्तम कीर्तन करावं आणि श्रोत्याने नुसतं तिथे दुर्लक्ष करावं, त्याने कीर्तनामध्ये रंग भरता येणार नाही. किंवा श्रोत्यांनी खूप काही भावाने ते बसावं आणि कीर्तनकाराने काहीच न बोलावे असं पण होऊ नये. दोघांमध्ये भगवंतासाठी ओढ असली पाहिजे, सद्गुरूंच्या उपासनेसाठी हे सगळं आहे. म्हणून ती सद्गुणांची उपासना करताना भावबळाने करा. म्हणून पुढे म्हटलंय, हरिकथेसी भावबळे गेला रंग तो तुंबळे. म्हणून भगवंताची कथा करताना नाचू कीर्तनाचे रंगी. तेव्हा नाचत असताना त्या भगवंतासाठी विठ्ठल गावा, विठ्ठल द्यावा. म्हणून ती कथा करत असताना अंतःकरणामध्ये ऐकणाऱ्याच्या आणि करणाऱ्याच्या भगवंताखेरीज दुसरं काही नाही. ध्यानी गुंतले मन. आता वेगळ्या कामामध्ये तुमचं मन गुंतलेलं आहे तर बाकी गोष्टीमधून तुमचं मन राहणारच नाही. म्हणून ध्यानी गुंतले मन, कैसे आठवेल जन. समर्थांनी म्हटले की समर्थांच्या बोधामध्ये त्यांच्याकडे आपलं मन गुंतलेलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, ध्यानी गुंतले मन, कैसे आठवेल जन, निशंक निर्लज कीर्तन करिता रंग माझे. राग ज्ञान ताळ ज्ञान स्वर ज्ञानेसी व्युत्पन्न, अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे. एखाद्या कीर्तनकाराला उत्तम रागज्ञान आहे, ताळज्ञान असतं. समर्थ म्हणतात स्वरज्ञानही असतं, तो विद्वानही असतो आणि अन्वयाने अर्थ यांचा समन्वय करून तो उत्तम कीर्तन करतो. 56 भाषा नाना कळा, कंठ माधुर्य कोकिळा, परी तो भक्ती मार्गे वेगळा भक्त जाणती. मग जगात अनेक भाषा आहेत. एखाद्या कीर्तनकाराला अनेक भाषा येत असतात, त्याच्या अंगी नाना कळा असतात, कोकिळेसारखे कंठ माधुर्यही त्याच्याजवळ असते. पण भक्ती मार्ग हा याच्यापेक्षा वेगळाच आहे. जे भक्त असतात तेच त्याला जाणू शकतात. भक्तास देवाचे ध्यान, देवा वाचून नेणे अन्न, कळावंतांचे जे मन ते कळाकार झाले. मग भक्ताला फक्त देवाचंच ध्यान असतं. देवा वाचून अन्य तो काहीही जाणत नाही, अथवा देवाशिवाय इतर काही म्हणजे अन्नही त्याला आठवत नाही. जो कलाकार असतो त्याचं मन सुद्धा कलाकार होतं. श्री हरिविन जे कळा त्याची जाणावी अवकळा, देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला. मग भगवंत वाचून जी कला नसून फक्त काय आहे, अवकळा आहे. एखादा कलाकार कलेमुळे देवाला विसरून वेगळा पडतो, हे प्रत्यक्ष दिसून येतं. पण असं होता कामा नये. आपली जी कला आहे ती भगवंतासाठी आपल्याला वापरता आली पाहिजे. कला तोवर कला आहे जोवर भगवंत आहे. शेवटी त्या भगवंताला जाऊन ते मिळतात, नाही तर त्या सगळ्या अवकळा आहेत. कारण समर्थ म्हणतात आहे, ही कलाच आपल्याला भगवंताकडे नेते. सुंदर गायने असेल भगवंताचं करा ना, भगवंताचं केला तर साक्षात प्रत्यक्ष सद्गुरूंची भेट आपल्याला होते. मग सर्पी वेडिले चंदनासी,
सरपिडी वेडीले चंदनासी. काय सुंदर दृष्टांत दिलाय व समर्थाने इथे. चंदन आहे, चंदन, आणि त्या चंदनाला सापाने वेढलेलं आहे. तुम्हाला काय पाहिजे हो? तुम्हाला चंदन हवं, पण तुम्ही चंदनापर्यंत पोहोचू शकता का? नाही पोहोचू शकत. का नाही पोहोचू शकत? कारण मध्ये सर्प आहे आणि त्या सापामुळे चंदनापर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही. त्याप्रमाणे कलावंतांना त्या कलेत तो अडकल्यामुळे त्यांना तो भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सर्प वेडिले चंदनासी, निधाना आड विवसी, नाना कळा देवासी आड तस्या. काय म्हटलंय? नाना कला देवासी. एखाद्या धनाचा ठेवा असेल आणि त्याच्यावर जर एखादी पिशाच येऊन बसली तर ते धन सामान्य माणसाला अजिबात मिळत नाही. तर का मिळत नाही? कारण ती आड येते. कोण? पिशाच. त्या धनावरचा नागबिंडा, तो नाग आहे, ते धन बिलकुल देत नाही. तो फणा मारतो. तशी जी कला आहे ती कलाच आपल्याला भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. तर ती कला आपल्याला तिथे थांबवून ठेवते. म्हणून समर्थ म्हणतात, कलाकार नका होऊ, भगवत भक्त व्हा. कलाकार हा कलेचा उपासक असतो आणि भक्त हा भगवंताचा उपासक असतो. उलट जो कलाकार जर धन्य आहे, त्याला जर धन्यता प्राप्त झाली असेल तर त्याने ती कला भगवंताला अर्पण करावी, कारण ती मुळातच भगवंतानेच दिली आहे. म्हणून सांगितलंय, सांडून देव सर्वज्ञ, नांदामध्ये व्हावे मग्न, ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले. चंदनाला सर्पाने वेढलेला आहे. तसं सर्वज्ञ देवाला सोडून नादामध्ये जर मग्न झालं तर भगवत प्राप्तीच्या आड आलेलं प्रत्यक्ष विघ्न समजावं. एक मन ते गुंतलेश्वरी, कोणे चिंतावा श्रीहरी, बळेची धरोनिया चोरी, शुश्रूषा घेतली. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला चोराने धरावं आणि त्याने सांगावी की चल माझ्या घरी, चल माझं घर झाड, माझ्या घरचं काम कर, आणि तुम्हाला कायमस्वरूपी त्याची सेवा करायला लावली तर तुम्ही म्हणाल की अहो, तुम्ही मला सेवा करायला लावताय, मुळात तूच जर चोर आहेस आणि मला तुझ्या घरी सेवा करायला लावतो आहेस, तर आपलं आयुष्य काय होईल? तर आपलं आयुष्य बर्बाद होईल. सेवा कोणाची करायची आहे? तर भगवंताची करायची आहे. मग तुम्ही कशासाठी वेगळ्या गोष्टीवर लक्ष घालताय? कशासाठी? तर देवाचे आपल्याला करायचं. एक मन गुंतलेश्वरी, जे मन भगवंतामध्ये अडकलेलं आहे ते धन्य झालं. मन ते स्वरामध्ये अडकलं पाहिजे, ते मग ते अडकू वाया जाणार नाही. ते स्वरातच आपलं मग्न झालं पाहिजे. म्हणून करिता देवाचे दर्शन, आडवे आले राग ज्ञान, तेने धरून या मन, स्वरा मागे नेले. समोर प्रत्यक्ष दिसतो आहे आणि त्यामागे भगवंताचं दर्शन आपण घेण्याच्या ऐवजी आपण या इकडे संगीतामध्ये, स्वरामध्ये, या अभिनयामध्ये, यासाठी या समर्थ म्हणतात आनंदामध्ये, या प्रदर्शनामध्ये आपलं मन चांगलं वाटतं म्हणून तिकडे जातो. पण तसं नाही हो. समर्थाने सांगितलेलं आहे, भगवंतासाठी हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे ते भगवंतासाठी आहे, भगवंत देणारा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, समर्थाने पुढे दिलेलं आहे, करिता देवाचे दर्शन, आडवे आले द्रागज्ञान, तेने धरून या मन, स्वरा मागे नेले. मग माणसाला मन जर एकच आहे तर शब्द जर स्वरातच गुंतून पडले तर श्रीहरीचं ध्यान कोणी करावं? एखाद्या चोराने एखाद्या माणसाला बळेच धरून न्यावं आणि त्याच्याकडून सेवा करून घ्यावी, तसंच ते घडतं. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने, करिता देवाचे दर्शन, आडवे आले रागज्ञान, तेरे धरून या मन, स्वरा मागे नेले. म्हणजे कीर्तनकार देवदर्शन घडावं आणि कीर्तन करू लागतो, म्हणून कीर्तन करतो, देवदर्शन घडावं. पण त्याचंच रागज्ञान त्यात जर विघ्नाप्रमाणे आडवं येतं, ते रागज्ञान त्याच्या मनाला पकडून धरून स्वरामागे घेऊन जातं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, भेटो जाता राजद्वारी, बळेची धरिला बेगारी, कळावंता तैसी परी कळेने केली. मग राजाला भेटावे म्हणून राजद्वारी जाणाऱ्या माणसाला राजाच्या सेवकाने पकडून वेठविरीला बांधलं. त्याप्रमाणे कलेच्या योगाने कलावंतांची स्थिती होते. म्हणजे राजाला जर भेटायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा सेवकांना, तिथे सेवक असतात त्यांना भेटावं लागेल. त्यांनीच जर आपल्याला अडवून ठेवलं तर पुढे राजाची भेट होणार नाही. म्हणून भेटो जाता राजद्वारी, बळेची धरला बेगारी, कळावंता तैसी परी कळेने केली. तसं कलावंतांना कलेनं धरलं की कलेमध्ये अडकला की मग हे असं सुरू होतं. मन ठेवून ईश्वरी, जो कळणी हरिकथा करी, तोचे संसारी धन्य जाना. मग जो कोणी ईश्वराच्या ठिकाणी
मन ठेवून हरिकथा करतो तो या जगात धन्य समजावा, धन्य जाणावा. कारण हेच आता अवघड झालेलं आहे. कारण सगळं आपण करतो पण भगवंताची भक्ती करायला बघत नाही. मग ती भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे. म्हणून जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची. मग ज्याला हरिकथेची आवड आहे, हरिकथेची आवड असून हरिकथेत नित्य नवी गोडी वाटते, त्याने सर्वोत्तमास आपलंसं केलं असं समजावं. हरिकथा मांडली जेथे, सर्व सांडून धावे तेथे, आलस्य निद्रा दौडून स्वार्थे, हरिकथेसी सादर. जेथे कुठे हरिकथा होत असेल तेथे आळस, निद्रा आणि स्वार्थ इत्यादी सोडून जो धाव घेतो त्याने अत्यंत आदराने हरिकथा ऐकतो असं समर्थ म्हणतात आहे. म्हणजे अत्यंत आवडीने, कुठेही असू दे, ती हरिकथा कुठेही चालू असू दे, त्याचं मन राहत नाही. तो एकदम आवडीने अगदी आपल्या हातातली सगळं कामं सोडून त्याच्या मागे जातो. आणि जिथे कुठे असेल तिथं श्रोते जिथे कुठे असतील तिथं अगदी आनंदाने, अगदी आवडीने, हर्षाने, अगदी तन मन धन सगळं रंगून त्या भगवंतामध्ये रंगून जातात. आणि म्हणून म्हटलंय, हरिभक्तांची घरी नीच कृत्य अंगीकारी, साहेब होत सर्वांपरी साक्षप होये. या नाव हरिदास, जयासी नामी विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला. मग हरिभक्ताची घरी नीच कृत्य अंगीकारी, तसेच हरिभक्तांच्या घरी कोणतेही हलकं काम देखील मनापासून करतो. आणि सर्व प्रकारे सहाय्यभूत सर्वांपरी साक्षपे होय. मग सर्व प्रकारे जाणीवपूर्वक त्या सहाय्यभूत होतो. या नाव हरिदास, आणि ज्याचा नामावर दृढ विश्वास असतो त्याला हरिदास म्हणतात. म्हणून सर्वात महत्वाचा आहे विश्वास. ज्याचा नामावर दृढ विश्वास असतो तो खरा हरिदास आहे. जयासी नामी विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला. आणि म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे की येथे हा समास कसा झाला, संपूर्ण झाला. या नाव हरिदास, जयासी नामी विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.